नागपुर की पारडी पुलिस ने तेजी से कार्रवाई करते हुए लापता 3 नाबालिग लड़कों को महज 8 से 10 घंटों के भीतर सकुशल बरामद कर लिया। जानकारी के अनुसार रोशन राम संजीव वर्मा उम्र 17 वर्ष, रोहित लेखराज उदापुरे उम्र 15 वर्ष और प्रज्वल राजेंद्र नाइक उम्र 16 वर्ष अपने अपने घरों से बिना किसी को बताए निकल गए थे। तीनों पारडी थाना क्षेत्र के रहने वाले हैं। परिजनों की शिकायत पर पुलिस ने अपहरण का मामला दर्ज कर तत्काल जाँच शुरू कर दी। डीबी स्क्वाड ने तकनीकी साक्ष्यों और गुप्त मुखबिर की सूचना के आधार पर तीनों की लोकेशन गोंदिया में ट्रेस की। इसके बाद पुलिस टीम ने तत्काल कार्रवाई करते हुए तीनों को सुरक्षित बरामद कर नागपुर लाया। प्रारंभिक जांच में सामने आया है कि तीनों ने घर से निकलते समय मुंबई जाने की बात कही थी, लेकिन वे गोंदिया पहुंच गए। पुलिस को यह भी जानकारी मिली है कि इनमें से एक नाबालिग पहले भी घर छोड़कर जा चुका है। साथ ही जांच में यह भी सामने आया कि तीनों किसी चोरी की वारदात का प्रयास करने की योजना में शामिल हो सकते हैं। फिलहाल पुलिस सभी पहलुओं की गहन जांच कर रही है। पारडी पुलिस स्टेशन अंतर्गत अपराध क्रमांक 423/26 337, त्याचप्रमाणे अपराध क्रमांक 424/26 337 आणि अपराध क्रमांक 427/26 337 हे गुन्हे आम्ही दाखल केले परवाला। आणि काल सायंकाळी 5 वाजता आमच्या डीबीचे पथकातले जे शैलेश कुंभलकर आहे त्यांनी ह्या तिन्ही मुलांना तांत्रिक बाबींच्या सहाय्याने आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने ह्या तिन्ही मुलांना शोधून काढले। हे मुलं घरी न सांगता बाहेर निघून गेलेले होते। मुलांचे नाव आहे रोशन राम संजीवन वर्मा, वय 17 वर्ष, राहणार शिवशक्तीनगर पारडी। रोहित लेखराज उदापुरे, वय 15 वर्ष, राहणार घरसंसार नगर। रोहित लेखराज तिसरा आहे प्रज्वल राजेंद्र नायक, वर्ष 16 वर्ष, नवीनगर। हे तीनही पारडी हद्दीत राहत होते आणि हे घरी कुणाला न सांगता निघून गेले होते। त्या दरम्यान आम्ही अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला होता आणि विदिन 24 तासाच्या आत, इव्हन 8 ते 10 तासामध्ये आम्ही या तिन्ही मुलांचा शोध लावून त्यांना ताब्यात घेतलेला आणि आता पुढची कारवाई सुरू आहे। ताब्यात आल्यावरती काय सांगितलं, कशा का कारणाने ते बाहेर गेले होते आणि कुठं गेलेले होते काय सांगितलं? बरोबर आहे। एक मुलगा याआधी पण निघून गेलेला होता जो 17 वर्षाचा रोशन वर्मा, आणि त्याच्या सोबतीला हे दोघं आहे। तीनही मुलं काही शाळा शिकत नाही, इकडेच टवाडक्या करतात आणि त्यांनी कुठून तरी अजून काहीतरी चोरण्याचा प्रयत्न केला। ही बाब पण समोर आलेली आहे। आता त्याचा सविस्तर आम्ही तपास करतोय, पण हे घरून कुणाला न सांगता किंवा निघून गेले होते की आम्ही मुंबईला जातो असं सांगून, आणि त्यानंतर ते मुंबईला जात्या कुठं गोंदियाला होते आणि ते आपण माहिती काढल्याने त्याप्रमाणे मग गोंदियाहून ते मुलं इकडे नागपूरला आणले। ब्युरो रिपोर्ट NTV 24 न्यूज नागपूर।